नमस्कार, वेलकम टू ॲमिकस लॉ अकॅडमी. आज आपण परत एकदा एक सक्सेसफुल कॅन्डिडेटशी बोलणार आहे, त्यांचे अनुभव शेअर करणार आहे, त्यांच्याकडून टिप्स घेणार आहे. तर नागपूरच्या मॅडम आहेत वृषाली विठ्ठल शिंगणे आणि ILS कॉलेजमधून LLB झालेल्या आहेत त्या मॅडम 2019 मध्ये, आणि पुढचा 5 वर्ष त्यांनी संघर्ष करून 3 प्रयत्नामध्ये यश मिळवलेलं आहे. आता काही दिवसात त्यांची अपॉइंटमेंट होईल. तर इन द मीन टाइम फ्रेशर होत्या, त्या फ्रेशर म्हणून त्यांनी तयारी सुरू केली. तर 3 वर्ष पूर्णही झाली. त्यांचे वडीलही वकील आहेत नागपूरमध्ये, तर त्यांच्याबरोबर त्यांनी प्रॅक्टिससुद्धा थोडीफार शिकून घेतलेली होती आणि या सगळ्या गोष्टीचा त्यांना फायदा झालेला आहे. तर त्यांचा हा प्रवास कसा झाला याबद्दल त्यांच्याशी आपण बोलू. सो वेलकम वृषाली मॅडम. थँक्यू सर. आणि आता आपण बोलूया की तुमचं कसं काय काय तुम्ही प्रिपरेशन केलं आणि ओव्हरऑल इंटरव्ह्यू बाकीच्या गोष्टींचा कसा तुम्हाला फायदा झाला. कधी ठरवलं होतं तुम्ही जज व्हायचं? ही ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी 4th इयरला होते 5 इयर कोर्सच्या. तेव्हा इनिशियली विचार केला होता की मी सिलेबस वगैरे बघितलं होतं की काय आहे, जमणार की नाही जमणार. आणि 5th इयरला मग आम्हाला कोर्ट व्हिजिट म्हणून ILS मध्ये एक असतं की वर्षभर एक आम्हाला ॲडव्होकेट असाईन होतात आणि त्याच्यामध्ये आम्हाला त्यांना 5 सिव्हिल केसेस आणि 5 केसेस क्रिमिनलसाठी असिस्ट करावं लागतं. तर आम्हाला तुम्ही असाईन झाले होते. होय का? हो. तुम्ही आला होता का? पण आला होता. तर मला तेव्हा क्लिअर नव्हतं की कोणते क्लासेस वगैरे जॉईन केले पाहिजे. तर इथेच होता, आम्ही आलो होतो, मी आणि माझी फ्रेंड होती. तर तुमचं तेव्हा ओरिएंटेशनचं सुरू होतं. मी ते पॅम्पलेट वाचलं होतं. हां, 2019ची बॅच आहे माझी. तर मग शिवाजीनगरला तुमचं एक ओरिएंटेशन झालं होतं 4-5 आवर्सचं. ते मी अटेंड केलं होतं. तर त्याच्यामध्ये खूप इन्साइट्स होते की कसं आहे, काय आहे, एक्झाम पॅटर्न. आणि मग तिकडे आय डिसाइडेड की दिस इज फायनल. माझ्यासाठी फर्स्ट थिंग वॉज स्टेबिलिटी, कारण की माझे वडील ॲडव्होकेट आहे. तर मला थोडंसं कसं इन अँड आउट ऑफ प्रोफेशन माहिती आहे, हाऊ दॅट प्रोफेशन वर्क्स. तर पण मी एक इंटर्नशिप पण केली टू बी फायनल की प्रॅक्टिस करायची आहे की नाही हे व्हेरीफाय करण्यासाठी. पण मग त्याच्यानंतर मला रिअलाईज झालं की ज्युडिशियरी, कारण की दो नॉट प्रॅक्टिस आय वॉज व्हेरी शुअर की मला या प्रोफेशनमध्ये काही वर्क करायचं आहे. तो नेक्स्ट बेस्ट ऑप्शन मला वाटलं की ज्युडिशियरी आहे. बरं, ठीक आहे, व्हेरी गुड. मग काय काय केलं मग तुम्ही ठरवल्यानंतर माझं थोडं एक ड्रॉबॅक हे झालं की डिसिजन तर झालं होतं, पण एक असतं की प्रॉपर गायडन्स. मला आता असं वाटतं, कारण की हा माझा 3rd अटेम्प्ट आहे, मला असं वाटतं की जे गोष्टी मला आता माहिती आहे ते फर्स्ट अटेम्प्ट तर नाही, पण मला जर 2nd अटेम्प्टमध्ये माहिती असतं माझं तेव्हा झालं असतं. ओके. मग हे थ्रूआउट तुम्ही मग LLB झाल्यानंतर फ्रेशर म्हणून 3 अटेम्प्ट दिले तुम्ही? नाही, फ्रेशर म्हणून मी 2 अटेम्प्ट दिले आणि हा अटेम्प्ट मी ॲज अ प्रॅक्टिशनर दिले. प्रॅक्टिशनर म्हणून पहिलाच अटेम्प्ट होता म्हणजे तुमचा. मग या 2-3 वर्षामध्ये 3 प्रोसेसेस झाल्या तुमच्या? हो, माझ्या 3 आफ्टर LLB. किती वर्षात झाल्या? मी फर्स्ट दिली होती मार्च 2020ला. त्याच्यानंतर ते कोरोना पिरियड झाला अँड ऑल ऑफ दॅट. पण त्याच्यामध्ये माझं प्रिलिमिनरीज नाही झालं होतं. माझं 57 स्कोर होता, कट ऑफ 64 होता. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट अटेम्प्टमध्ये माझं प्री झालं होतं. मेन्समध्ये 4-5 मार्क्सनी जाईन झालं होतं. तर मग त्याच्यामध्ये मला असं रिअलाईज झालं की जेव्हा पेपर सॉल्विंगमध्ये तुम्ही दरवेळी सजेस्ट करता की जजमेंट मिडलमध्ये सॉल्व्ह करा हाफ पेपर झाल्यानंतर, तरी असं वाटतं, मला थोडीशी एक हॅबिट आहे की मला लिंक नाही सुटत. तर जर मी क्वेश्चन्स लिहिते आणि मग मी सिव्हिलचा फर्स्ट पेपर होता, मी जजमेंट लास्टमध्ये सॉल्व्ह केलं, तर क्वालिटी कॉम्प्रोमाइज होऊन जाते. तर मला ऑलमोस्ट 20 मिनिट्स वगैरेच भेटले. तर मला सिव्हिलच्या पेपरमध्ये 49 होते जेव्हा झालं नव्हतं. दॅट टाइम आय रिअलाइज की आन्सर क्वालिटीमध्ये इश्यू नाही आहे, जजमेंट इज समथिंग आय नीड टू वर्क ऑन. तर मग 2nd टाइम, कारण की मी मॉक टेस्ट दिले होते, त्याच्यात पण रिअलाइज झालं मला मधात नाही जमत आहे, तर मी जजमेंट फर्स्ट सॉल्व्ह केलं. ते कसं मग एक माइंडसेट होऊन जाते की फ्री झालं, एक झालंय मेजर थिंग, मग बाकी पेपर सॉल्व्ह आहे. तो पॅटर्न मला सूट झाला.
तो हे मी मॉकमध्ये रिअलाइज केलं. मग एक्झाम मध्ये तसंच केलं हो, तुम्ही? एक्झाम मध्ये मी तसंच केलं. दोन्ही सिव्हिल क्रिमिनलला तुम्ही criminal जजमेंट both. पहिल्यांदा सॉल्व्ह हो. केला? बरं. पण त्याची तुम्ही प्रॅक्टिस केली होती आधी? हो. बरं. हे थ्रूआउट या ज्या प्रोसेस तुमच्या प्रिपरेशनच्या चालू होत्या, अटेम्प्ट चालू होत्या, याच्यात तुम्ही पुण्यात होता का तुमच्या घरी होता? नाही, माझं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर मी घरी नागपूरला शिफ्ट गेलात? झाले. तर तिथे तेच इश्यू झाला, क्लासेसचं गायडन्स वगैरे काही होतं नाही तिकडे. ओके. म्हणजे अबाउट 4-5 वर्ष लागली तुम्हाला LLB 5 years, झाल्यानंतर? हो. 5 इयर्स. या 5 इयर मध्ये नागपूरमध्ये राहून तुम्ही प्रिपरेशन केलं? प्रिपरेशन आणि साईड बाय साईड प्रॅक्टिस. बरं. आता मेन्सचं जे आहे येस सर. ह्याच्यासाठी तुम्ही काय काय तयारी केली? मेन्ससाठी पहिले काय होतं, तुमचे जे नोट्स होते हम्म. मी जे फर्स्ट टाइम ते बघितले. ते ब्ल्यू अँड रेड? हो, ब्ल्यू अँड रेड बुक. मला ॲक्च्युली तेव्हा आयडिया आला की हाऊ आन्सर शुड बी. कारण की हा जो GMFCचा पेपर असतो, टाइम कन्स्ट्रेंट खूप राहतं. तर तुम्हाला कितीही नॉलेज असतं, तुम्हाला माहिती पाहिजे की 2 मार्क्ससाठी केवढं कमी करायचं आहे. जर सेम क्वेश्चन 8 मार्क्ससाठी आलं तर किती त्याला एक्सपॅन्ड करायचं आहे, ते नॉलेज तेव्हा नव्हतं मला. तर मी जनरल असं, आता नोट्स आपण लॉच्या बुक्स वगैरे रेफर करतो की म्हणजे असा आन्सर आहे, पण ते नोट्स बघून मला समजलं की पॅटर्न कसं आहे. तर मग मी स्वतःचे नोट्स काढले होते आणि त्याच्या अकॉर्डिंग प्रिपरेशन केली. बरं. काय काय तुम्ही रेफर केलं त्या नोट्ससाठी? मी माझं थ्रूआउट प्रिपरेशन आय केप्ट इट शॉर्ट. मी बेअर ॲक्ट्स आणि तुमचे नोट्स. म्हणजे ॲज गुड ॲट बेअर ॲक्टवरच तुम्ही अभ्यास केला सगळा? ओके. हा नोट्स पार्ट होता. नोट्स काढताना तुम्ही क्वेश्चन आन्सरमध्ये काढले, कसे काढले, का ॲट लेंथ समरी तयार केली? मी ॲक्च्युली पहिले जे प्रिव्हियस क्वेश्चन्स होते, मी असं एक लिस्ट बनवली होती की कोणता क्वेश्चन कितीदा रिपीट झालेला आहे. आणि मग त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्ये, कारण की कधी कधी कसं लँग्वेज थोडी कॉम्प्लेक्स असते. तर मी विचार केला, जर मी अंडरस्टँडिंग करून माझ्या लँग्वेजमध्ये लिहिली तर इवन इफ आय डोंट रिमेंबर ॲट दॅट एक्झॅक्ट वर्डिंग, मी लिहू शकते तो आन्सर. ओके. हे तुम्ही स्वतःच्या हाताने हे केलं. बरं, याच्यामध्ये फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्सचे तुम्ही केले का ओव्हरऑल? आता IPC जर घेतलं तर IPC मधला आपल्याला किती एक 50% इम्पॉर्टंट आहे. राईट. मग तेवढंच तुम्ही केलं का सगळा IPC हे केलं? मी ॲक्च्युली पहिले रिपीटेड क्वेश्चन्स बघितले आणि त्याच्यानंतर इवन प्रिलिम्सच्या वेळेस मी बेअर ॲक्ट वाचताना माझी एक सवय होती की जर मी वाचत आहे एनी सेक्शन, त्याच्यामध्ये जर मला वाटत आहे की हा एक क्वेश्चन येऊ शकतो तर मी लिहून ठेवायचे की पॉसिबिलिटी ऑफ दिस कमिंग. अच्छा. क्वेश्चन लिहून ठेवत होतो? हो. प्रिलिम्सचं कंपायलेशन? हो. मग एक्झॅक्टली मग प्रिलिमचा अभ्यास कसा झाला तुमचा? आपण मेन्स बद्दल बोललो, प्रिलिमचा असा काही वेगळा अभ्यास केला, वेगळी टेक्निक होती? मी जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट दिला होता तेव्हा मी खूप असं लॉचे बुक्स हे वगैरे वाचले. तर मला समजलं की एकदम टाईमच्या वेळेस तुम्हाला एवढं रिव्हिजन करायला वेळ नसतं. आणि माझे वडील म्हणाले होते की किती झालं तरी बेअर ॲक्टच्या बाहेर काही नाही येणार, फोकस ऑन बेअर ॲक्ट. 10 पुस्तकं वाचून काही अर्थ नाही आहे. तर प्रिलिम्ससाठी क्वेश्चन बँक रेफर केलं होतं मी क्लासेसचे आणि बेअर ॲक्ट. एक्झॅक्ट अभ्यास कसा केला तुम्ही? बेअर ॲक्ट वाचला म्हणजे कसा वाचला? एखादा म्हणजे अभ्यास कसा करावा प्रिलिम्सचा किंवा ओव्हरऑल, ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? मी ॲक्च्युली पहिले क्वेश्चन बँक सॉल्व्ह केलं होतं. तर मला एक रफ आयडिया आला की व्हॉट टाईप ऑफ क्वेश्चन्स दे आस्क. आणि एकदा जेव्हा मेन सेक्शन्स समजून जातात तर त्याच्याप्रमाणे आयडिया येते की इफ सपोज आता मिसचीफचं सेक्शन आहे तर नेक्स्ट अजून 2-3 सेक्शन बाय हॅबिट आपण रीड करून घेतो. तर तसा प्रोसेस होता. बरं. म्हणजे रिपीटेडली बेअर ॲक्ट वाचणे हाच एक विषय आहे. आता मेन्ससाठी काही वेगळे प्रयत्न केले तुम्ही? मेन्ससाठी माझं, कारण की मी एक अटेम्प्ट दिला होता, मला समजलं जजमेंट माझं खूप म्हणजे मेजर इश्यू आहे. तर मी क्लासेसचं जे जजमेंट बघितलं होतं आणि तुमच्या कोणत्या तरी लेक्चरमध्ये तुम्ही म्हणाले होते की जजमेंट जे आहे यू हॅव टू प्रिपेअर ॲट होम, तिथे जाऊन नाही विचार करायचं. ते मला अटेम्प्ट दिल्यानंतर रिअलाइज झालं की नाही वेळ भेटत तिकडे. तर मी लिटरली प्रोफॉर्मा काढला. मी त्याच्यात जे एडिटेड की हे फॅक्ट्स मी सोडून देणार
फॅक्टच्या अकॉर्डिंग लिहिणार. बाकी सगळं आय वॉज कम्प्लिटली प्रिपेअर्ड फॉर दॅट. गुड. बरं, मग त्यासाठी तुम्ही सेपरेट जजमेंट लिहिले का तुम्ही मेन्सचे क्वेश्चन पेपर जे सॉल्व्ह केले त्याच्यामधले जजमेंटमध्ये प्रॅक्टिस झाली तुमची? मी पेपर सॉल्विंग केलं होतं, तर त्याच्यातलेच जजमेंट होते. तर माझं एम होतं की ॲटलिस्ट 30 मिनिट्समध्ये झालं पाहिजे. पण क्रिमिनलचं चेंजेस झाले जजमेंटमध्ये, तर कितीही प्रॅक्टिस करून ते ऑलमोस्ट माझं 40-45 मिनिट्सवर जातच होतं. किती पेपर सॉल्व्ह केले मग? मी 5 पेपर सॉल्व्ह केले आणि मॉकमध्ये दोनदा ते जजमेंट्स होते. 5 पेपर सिव्हिल, 5 क्रिमिनल असे सॉल्व्ह केले तुम्ही? बरं, कसे सॉल्व्ह केले? टाइम लावून सॉल्व्ह केले? हो, टाइम लावून सॉल्व्ह केले. आणि क्वेश्चन पेपर्स कुठले होते ते? मी 2022चं अटेम्प्ट दिलं आहे, तर त्याचे जस्ट प्रिव्हियस 5 इयर्स. ओके, प्रिव्हियस 5 इयर्स. गुड. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला अंदाज आला की सगळे पेपर कव्हर कसे करायचे? येस. ओके. ओव्हरऑल हे जे काही प्री आणि मेन्स पुरतं जर बोलायचं झालं तर नवीन माणूस एखादा आता सुरू करायचा आहे, तर ओव्हरऑल त्याला किती पिरियड लागेल, त्याने कसं करायला पाहिजे, रोज किती तास अभ्यास करायला पाहिजे, त्याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? मला असं आहे की स्ट्रॉंग ओपिनियन ॲक्च्युली की प्रिलिम्स सोबतच मेन्स करा. प्री अँड मेन्स असं काही वेगळा अभ्यास नसतो? राईट. ओके. तर कशी सुरुवात करायला पाहिजे, किती वेळ लागेल? जेवढी लोक प्रिपरेशन करत होते त्यांचं, माझ्यासोबत बॅच जे होते त्यांचं होतं आम्ही 12 तास करतो, आम्ही 10 तास. माझी तेवढी कपॅसिटी नाही आहे बसायची. तो आय केप्ट डिसिप्लिन पाहिजे की तुम्हाला रोज किती करायचं आहे. मी 5 आवर्सच्या बियॉन्ड एक्सीड नाही केलं, कारण की मला माहिती आहे मी एक्झर्शन होऊन जाणार 4 दिवसात 5 दिवसात, ते एफिशियन्सी जाणार, काही अर्थ नाही आहे. तर 1 मंथ बिफोर ऑब्व्हियसली टाइम वाढतो, पण जनरली इट वॉज 5 आवर्स. नाही, पण 5 आवर्स नवीन एखाद्यानं सुरू करायचं आहे तर रोज 5 तास जर दिले तर व्हॉट विल बी द टाइम स्पॅन? 6 मंथ्स और 1 इयर? 1 इयर आयडियल आहे. 1 इयर आयडियल आहे. सो विल कम टू इंटरव्ह्यू देन. इंटरव्ह्यूचा काय अनुभव होता हे आधी मला सांगा, की कसा झाला तुमचा इंटरव्ह्यू, काय विचारलं साधारणपणे? इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप चांगला होता. आणि मला जो पॅनल होता पितळे सरांचं, ते मला असं वाटलं की कोऑपरेटिव्ह होते. असं म्हणजे जर पॅनलवरच कोणी असं बसलंय की थोडंसं स्ट्रिक्ट, तर थोडंसं कॉन्फिडन्स लूज होतं. बट आय फेल्ट ही वॉज व्हेरी कोऑपरेटिव्ह. आणि बेस्ट पार्ट ऑफ इंटरव्ह्यू हे होतं की त्यांनी डायरेक्टली टू द पॉईंट ठेवलं, बाकीचे एक्स्ट्रा क्वेश्चन्स काही नव्हते. मला फर्स्ट क्वेश्चन होता की इथे प्रोफाईलवर दाखवत आहे की तुमचे 3 इयर्स प्रॅक्टिस आहे. म्हटलं येस. तर ते डायरेक्ट मग कोणते केसेस केले, काय केलं, इट वॉज व्हेरी मच टू द पॉईंट. बर, किती वेळ झाला? इट वॉज अप्रॉक्सिमेटली 10 मिनिट्स. 10 मिनिट्स. काय साधारण प्रश्न काय, 1-2-4 प्रश्न काय विचारले त्यांनी? पहिले प्रॅक्टिसबद्दल विचारलं. तर मी सांगितलं की सिव्हिल केसेसमध्ये इंजंक्शन बघितले आहे, डेक्लरेशन. त्यांनी मग डायरेक्टली विचारलं की जर टेम्पररी इंजंक्शनचं ऑर्डर काय आहे. मी सांगितलं 39. मग त्याच्यातले काही रूल्स विचारले आणि मग त्यांनी समरी प्रोसिजरबद्दल विचारलं. मग त्याच्यामध्ये की कोणत्या केसेसमध्ये अप्लाय होतं, मग अनसॅटिस्फाईड पार्टी जर आहे इन अ समरी प्रोसिजर त्यांना काय रेमेडी आहे. आणि मग कॉन्स्टिट्यूशनबद्दल काही विचारलं होतं, आर्टिकल 32, 226, 227 आणि आर्टिकल 20बद्दल पण विचारलं होतं त्यांनी. ओके. काय झालं की माझा इंटरव्ह्यू होता 26ला आणि 25चे मेसेजेस थोडे उशिरा टाकले होते, 9 o'clock की काहीतरी. तर मी आता विचार केला की दिवसभर खूप झालं आणि आता झोपायचं बा, कारण की पूर्ण एक्झर्शन झालं होतं जर्नीचं वगैरे. हो. तर पूर्ण दिवस मी आपल्या बहिणीला घेऊन बसले की लोन घे माझं. पूर्ण झालं आणि मी डिसाईड केलं होतं की 9 वाजले की अर्धा तास थोडं बोलून जेवण वगैरे झोपायचं. आणि मॅमने मग क्वेश्चन्स टाकले. मग एन्झायटी. मी बहिणीला विचारलं पण मी करायचं काय, तर ती म्हणे आता ओव्हर एक्झर्शन होऊन जाईल, झोपून जा. पण एक असतं ना की क्वेश्चन्स आले आणि याच्यातलं काही आलं आणि उद्या माहिती पडलं की आपल्याकडे अपॉर्च्युनिटी होती पण आपण नाही वाचलं. तर मग मी 2 वाजतापर्यंत त्याचे आन्सर्स लिहत बसले. आन्सर फाइंडिंगमध्ये काय झालं की फारशा गोष्टी आठवण होत्या, पण काही काही गोष्टी होती. मग डिलिमिटेशनचं आर्टिकल मला काहीच आयडिया नव्हतं डिलिमिटेशनबद्दल.
तर मी एक ते स्टार मार्क करून ठेवलं, बाकी सगळं होतं. मग सकाळी काय झालं, मी एक काहीतरी दृष्टी IASचं काहीतरी होतं एसे, ते पण मी रीड केलं. मला तरीही नाही समजलं की एक्झॅक्टली जर प्रश्न विचारले तर काय म्हणजे कॉन्सेप्ट काय आहे. मग सकाळी मी चक्क एक YouTube व्हिडिओ पाहिला की व्हॉट इज डिलिमिटेशन, त्याचं आर्टिकल वगैरे सकाळी मी वाचलं हे सगळं. आणि ते जे MPSC पॅनलचे जे सेट सर होते, त्यांनी पहिले सेक्शन 27 एव्हिडन्स विचारलं. मग विचारलं की जर अक्यूजच्या घरून रिकव्हरी झाली तर तेच क्वेश्चन त्यांनी म्हणजे घुमवून फिरून 5 मिनिटं त्याच्यावरच होतं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की डिलिमिटेशन म्हणे आता न्यूजमध्ये आहे, व्हॉट इज द आर्टिकल, व्हॉट लॉ डील्स विथ इट अँड इट इज देअर इन कॉन्स्टिट्यूशन. म्हणला येस. आणि त्यांनी म्हटलं व्हॉट इज आर्टिकल नंबर. मला वाटलं बाप रे, आज सकाळी वाचलेलं आणि त्याच्यात पण 2 आर्टिकल्स होते. तर मला माहिती होतं की त्या 2 आर्टिकलपैकी माहिती होतं नंबर, पण मी एकच सांगितलं जे सेन्सेसशी रिलेटेड होतं की बिफोर एव्हरी सेन्सेस दिलं की करावं लागतं. दुसरं मला टायटल माहिती होतं पण कंटेंट्स नाही माहिती होते. मी कन्व्हिनियंटली ते, कारण की जर त्यांनी विचारलं हा ठीक आहे याच्यामध्ये काय, आय वॉज नॉट इन द कपॅसिटी टू एक्सप्लेन दॅट थिंग, तर मी ते स्किप केलं. मी एकच आर्टिकल सांगितलं. मग त्यांनी विचारले की वाय इज इट इन न्यूज, ते पण मी ते YouTube व्हिडिओ पाहिला होता, त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं होतं चांगल्याने. मग मी सांगितलं ते हे असं असं न्यूजमध्ये होतं. त्यांनी डिलिमिटेशनवर 3 प्रश्न विचारले की आर्टिकल नंबर, मग वाय इज इट इन न्यूज, आणि थर्ड क्वेश्चन वॉज लास्ट टाइम कधी झालं होतं. बेस्ट. मॅडमला थँक्स म्हटले पाहिजे म्हणजे तुम्हाला. थँक्यू. क्या बात आहे. तर ते किती फायदा होतो बघा प्रश्नांचा. 15 पैकी ते 3 क्वेश्चन त्याच्यावरच होते. बेस्ट बेस्ट. आणि मग आई आणि बहीण बाहेर होती. मग माझं एक डॉक्युमेंटचं त्यांनी झेरॉक्स मागितला होता, माझ्याकडे होतं नाही. मग ते म्हणाले नंतर आणून द्या झाल्यावर. मग मी तिला पाठवलं. ती जसं मला दिसली म्हटलं अरे डिलिमिटेशन विचारलं. ती म्हणे अरे हा सकाळीच वाचलं होतं, दॅट बिकम्स सच अ ह्यूज इश्यू. बरं, इंटरव्ह्यूची काय काय तयारी केली होती तुम्ही? इंटरव्ह्यूसाठी जेव्हा ॲक्च्युली मेन्स जेव्हा एक्झाम झाली, थोडंसं मला होतं की होऊन जाईल बा बहुतेक. तर अगेन मी एकही दिवस नाही सोडलं की नाही अभ्यास करायचा बा. कधी हे झालं की आता इंटरव्ह्यूसाठी 4 तास तर ऑलरेडी कोणी बसत नाही, कारण की यू हॅव ऑलरेडी प्रिपेअर्ड दॅट मच. पण जर एखाद दिवशी जर नाही इच्छा झाली, पण तरी पण इट वॉज लाईक ॲटलिस्ट 1 hour बसायचं आहे. कारण की मी रिअलाईज केलं जर 5 दिवस नाही बसलं, 6 दिवस नाही बसलं, यू स्टार्ट फॉरगेटिंग थिंग्स. बर. आणि मग मी 2 मॉक दिले. तर माझा फर्स्ट मॉक खूप छान गेला आणि दुसऱ्या मॉकमध्ये मला 19 मार्क्स होते. तर मग तेव्हा झालं की नाही अजून खूप मेहनत करायची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये मी फॅमिली कोडबद्दल म्हटलं होतं सेकंड मॉकमध्ये. तर मॉकचा मी सगळ्यांना सजेस्ट करणार की केलं पाहिजे, कारण की आपण एक 1 track माइंडमध्ये असतो की हे आहे, हे विचारणार, हे विचारणार, हे विचारणार. आपण कधी हे नाही विचार करत की हे पण आलं तर काय, ते पण आलं तर काय. तुम्ही मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं सेकंड मॉकमध्ये की फॅमिली मॅटर्समध्ये डोंट टच दॅट टॉपिक. तर मी इंटरव्ह्यूमध्ये ते अजिबात तो विषय काढला नाही. म्हणजे सेकंड मॉकमध्ये तुम्हाला 20च्या खाली मार्क दिले, त्याचा फायदा झाला म्हणजे. बरं, अजून काय काय असे आस्पेक्ट आहेत जे तयारी करताना लक्षात ठेवायला पाहिजेत? म्हणजे व्हॉट इज टू बी अवॉइडेड, व्हॉट इज टू बी प्रायोरिटाइज्ड, राईट, हेल्थ म्हणा, बाकीच्या काही सवयी वगैरे, ह्याबद्दल काय सांगणार तुम्ही? म्हणजे अजून काय काय होतं सपोर्टिव्ह मध्ये तुम्हाला? हे तर आपण स्टडीजचं बोललो. अपार्ट फ्रॉम स्टडीज, फर्स्ट ऑफ ऑल अगेन डिसिप्लिन पाहिजे, एक स्केड्यूल पाहिजे की जर कोणत्या दिवशी जर 4 तास नाही जमले, 2 तास बसायचं आहे, ॲटलिस्ट 1 hour रिव्हिजन. मला जसं जजमेंटचं मी रेकग्नाइज केलं ते इश्यू आहे, तर एव्हरी वीकेंड मी जजमेंट कंपल्सरी लिहायचं आहे. आणि ॲज फार एज हेल्थ फॅक्टर इज कन्सर्न, व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. कारण की तिकडे काय होतं की आता जसं हे प्रोसिजर 3 years स्ट्रेच झालं, तर स्ट्रेसफुल होऊन जातं, अँशियस. मग 10 लोक असतात की यांचं हे सुरू आहे, त्यांचं तसं, तुमचं काय सुरू आहे, ते थोडंसं इट गेट्स टू यू. निगेटिव्ह अवॉइड करायला. राईट. तर एक माइंडसेट पाहिजे, काही झालं किती झालं अफेक्ट नाही व्हायचं आहे त्या गोष्टींना. ओके. तुम्ही सकाळी स्टडी करत होता की रात्री स्टडी करत होता? माझा सकाळी उठायचा खूप प्रॉब्लेम होता, पण जे प्रोसिजर आहे तेच इट वॉज कंपल्सरी की ठीक आहे उठायचं आहे, हे करायचं आहे. आय वॉज टू सिट ॲट 8:30. तर ते कसं सकाळी 2 तास होऊन जाते. आणि मग त्याच्यानंतर कधी मग
आय यूज टू अगेन सिट 12 to 2 इन आफ्टरनून. आणि मग थोडं रेस्ट केलं की मग संध्याकाळी जे सकाळी वाचलं त्याचं रिव्हिजन घरीच केला तुम्ही घरीच. स्टडी, लायब्ररीमध्ये वगैरे असं नाही. काही नाही? मला ॲक्च्युली थोडं रीड करताना पण जोरात वाचायची सवय आहे. घरच्यांचा सपोर्ट कसा होता? घरचे व्हेरी सपोर्टिव्ह. जर असं काही पण आता कोर्टामध्ये 10 लोक असतात, 10 सजेशन्स, तो वडील ऑलवेज वॉज लाईक की लक्ष द्यायचं नाही. व्हेरी आणि आता कसं वेळ यू आर इन दिस प्रोफेशन, उलट बोलायची पण गरज नाही आहे. लिसन ॲज अ ओपिनियन म्हणून घेऊन घ्या. पण जर डिसाईड केलं हे करायचं आहे तर मग ओपिनियन्सला होल्ड करून काही अर्थ नाही आहे. आणि घरी पण एक अंडरस्टँडिंग होती की हे आता एक्झाम प्रिपरेशन करायचं आहे, डिस्टर्ब नाही करायचं, काम नाही द्यायचं. व्हेरी सपोर्टिव्ह. घरच्यांचा सपोर्ट नसता तर तुम्हाला करता आलं असतं का? आय डोंट थिंक घरच्यांचा No, सपोर्ट definitely नसेल तर not. कुणाला करता येईल. बरोबर आहे की नाही? त्यामुळे ज्यावेळी आपण ठरवतो की जज व्हायचं आहे त्यावेळी आधी घरच्यांची चर्चा करून राईट. त्यांच्याबरोबर सगळं पुढचं 1-2 वर्षाचं हे करून मग प्लॅनिंग करायला पाहिजे. ओके. एकूण हे दिसतंय की बारीक सारीक गोष्टींवर तुम्ही लक्ष दिलेलं आहे आणि बारीक सारीक गोष्टी नोट डाऊन करून त्या सॉर्ट आउट केलेल्या आहेत. पण दिस इज युअर सक्सेस. तर आपण बोलत होतो वृषाली मॅडम बरोबर. अनेक व्हॅल्युएबल टिप्स त्यांनी दिलेले आहेत जे पुढच्या JMFC ॲस्पिरंटसाठी अतिशय उपयोगी पडणार आहेत. सो अभिनंदन मॅडम परत एकदा, आणि Thank you, sir. इथं आल्याबद्दल थँक्स.